आज आपण आळूच्या वड्या करूया। मस्तपैकी चमचमीत करायचे आणि त्यासाठी मी ही आळूची पानं मोठी घेतलेली आहेत, चांगली धुवून ठेवलेली आहेत। आता काय करायचं, याचा देठ जो आहे ना तो आपण काढून घ्यायचा आहे। मोठे मोठे जे देठ होते ते काढलेले आहेत। आता हे बारके जे आहे हे संपूर्ण काढून घ्यायचं आहे। आणि जर का हे काढता येत नसले तर सरळ लाटण्याने दाबून घ्यायचे। ते असे लाटण्याने जोरात लाटले की हे सगळं दाबलं जातं असं। आता आपण याच्यासाठी पीठ जे मध्ये लावायचं आहे मिश्रण करून ते आपण तयार करू। आता हे पानं मोठी आहेत म्हणून मी मोठ्या वाट्या अडीच पीठ घेतलेलं आहे। पानाचा जेवढा आकार असेल त्या पद्धतीने कमी जास्त पीठ घ्या। आता त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी हा चिंचेचा कोळ काढून ठेवलेला आहे तो ह्याच्यात घालून घेते। कारण आळू जर खाजरा असला तर तो खाजू नये म्हणून चिंच किंवा आमसुलाचं पाणी त्यात घालायचं। मग त्याच्यात आंबट गोडपणा लागा म्हणून गूळ घालणार आहे। त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आता आपल्याला याच्यातलं तिखट, मिसळण्याच्या डब्यातलं तिखट किंवा गोडा मसाला थोडासा घालायचा किंवा धने जिऱ्याची पावडर आणि हळद पण घालायची आपल्याला। तांबडं तिखट, हळद आणि गोडा मसाला घालणार मी। कोणी धण्याची पावडर घालतो, धने जिरे पावडर घातली तरी चालते। आता हे सगळं मिश्रण मी एकत्र करून भिजवून घेते घट्ट। आपण आता असं पातळ एवढं पीठ केलेलं आहे। आता ह्याला काय करायचं, हे आपण शिरा तर आपण ह्याच्या काढलेल्या आहेत, ह्याला पीठ चोळून घेऊया। घ्यायचे म्हणजे ते गुंडाळताना त्याचं संतुलन बरोबर घेतलं जातं। ते गुंडाळतो ना आपण ज्यावेळेला ही वडी त्यावेळेला त्याचा बरोबर ते गुंडाळलं जातं। पुन्हा वर घेतलेलं आहे। याची दोन टोकं इथे खाली घ्यायची, ती वर घ्यायची। संपूर्ण पानं अशी आत दुमडून घ्यायची, ती आतमध्ये ही अशी दुमडून घ्यायची। आणि हे जे कडेचं आहे हे पण आत दुमडून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने संपूर्ण दुमडून घेऊ आणि घट्ट दुमडायचं आहे जरा। पाणी गरम करत ठेवलेले आणि डिशला तेल लावून घेतलेलं आहे। आता आपली ही वडी पूर्ण ह्याच्यामध्ये ठेवूया। आता ही 10 मिनिटासाठी ह्याच्यात उकळत ठेवायची। 10 मिनिटानंतर आपण बघूया। 10 मिनिटं झाल्यावर वडी बाहेर काढलेली आहे, थोडीशी कोमट गरम आहे। आपण आता ती चिरून घेऊया। हे बघा कशी मस्त भरलेली आहे, ती दाखवते मी आता। हे बघा अशी मस्त भरलेली आहे की नाही, छान तळ झालेली। आता मी अशा सगळ्या वड्या कापून घेते। ह्या पद्धतीने आपल्या आळूच्या वड्या छान झालेल्या आहेत, दिसल्या का? मस्त भरगच्च आणि मस्त झालेल्या आहेत, खुसखुशीत झालेल्या आहेत अशा। दाखवते एकदा, पद्धतीने झालेल्या आहेत। छान आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत। बघितलं काय किती छान झालेल्या आहेत, मस्त तांबूस आणि सगळे पदर चिकटलेले आहेत। एकही पदर त्यातला सुट्टा झालेला नाहीये।
आणि तांबूस अशा छान तळून घेतलेल्या आहेत, खुसखुशीत झालेल्या आहेत एकदम. अशा पद्धतीने छान झालेल्या आहेत, भरगच्च झाल्यात सगळ्या. हा मस्तच. कुरकुरीत आणि मस्त झालेले आहेत, यम्मी झालेले आहेत. असंच मस्त मस्त घरातलं खा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.